पण आपण घेतलाय नवीन ॲक्शन कॅमेरा DJI Osmo Action 5 Pro ॲडव्हेंचर कॉम्बो। आज सकाळीच हा बाय केलाय मी आणि दोन ऑप्शन होते माझ्याकडे। एक आपला गोप्रोचा 13 ब्लॅक क्रिएटर एडिशन आणि त्याच्यानंतर हा DJIचा। पण गोप्रो पेक्षा मला DJI Action 5 Pro आवडला, कारण याच्यात वेगवेगळे फंक्शन्स आहेत, त्याचे स्पेसिफिकेशन्स चांगले आहेत, मी तुम्हाला सांगतो। त्यामुळे मी हा आज बाय केलेला आहे आणि आज मी याचं सकाळी स्टोअर मध्ये ओपन केलाय, पण थोडं घाईघाईत होतो त्यामुळं व्हिडिओ नाही मला काढता आली। तर मी म्हटलं की घरी जाऊन व्यवस्थित याची व्हिडिओ काढावी आणि तुमच्यासोबत शेअर करावं की याचे स्पेसिफिकेशन्स काय आहे, ॲडव्हेंचर कॉम्बो मध्ये काय काय भेटतं। तर आपण याची अनबॉक्सिंग करूयात। अनबॉक्सिंग करायच्या आधी मी तुम्हाला याचे स्पेसिफिकेशन सांगतो। याच्यात आपल्याला एक्सटेन्शन रॉड भेटते, 3 बॅटरीज भेटतात, त्याच्यानंतर बॅटरी केस भेटते आणि त्याच्यानंतर याच्यात 47 GB इंटरनल मेमरी आहे, जे की तुम्हाला एक्स्ट्रा मेमरी कार्ड टाकायची गरज नाही, पण आपण टाकूयात। त्याच्याबरोबर याच्यात आपल्याला भेटते की एक केस पण भेटते प्रोटेक्शन साठी। त्याच्यानंतर अडॅप्टर माउंट मिळतो। आणि मला DJI का आवडलं, कारण की गोप्रो पेक्षा DJI ला नाईट व्हिडिओ जी आहे ती म्हणजे चांगली येते। मी रिव्ह्यूज वगैरे खूप पाहिले। तर आपण आता याचं अनबॉक्सिंग करूयात। याच्यात 2 बॉक्स आहेत वेगवेगळे, एक ॲक्सेसरीजचा आहे, यामध्ये कॅमेरा आहे आणि अजून एक आहे एक्सटेन्शन रॉड आहे आणि हे आपल्या हेल्मेट वरती लावण्यासाठी किंवा आपण कुठे पण लावू शकतो, ॲज अ बॅग वरती, डेस्क वरती स्टिकर। तो बॉक्स साईडला ठेवूयात। आपण स्टार्ट करूयात या एक्सटेन्शन रॉड पासून। मस्त हेवी क्वालिटी आहे। मला करूयात क्लोज, मस्त यूज करता येईल। मी तुम्हाला लावून दाखवतो याला। जे आपला जो ॲक्शन कॅमेरा आहे तो व्हर्टिकली पण आणि हॉरिझॉन्टली पण कसा आपण याला शकतो। आपण आधी ओपन करूयात ॲक्सेसरीज वाला। तो स्क्रेव्ज आहेत, हे साईडला ठेवूयात। युजर मॅन्युअल, जे की रीड करतो आपण आणि करायलाच पाहिजे। C2C टाइप केबल, देन वी हॅव बॅटरी केस। याला DJI क्लेम करते की 4 तासाचं तुम्हाला बॅटरी बॅकअप मिळेल। तर ही जी केस आहे ही जी पॉवर बँक आहे अशी यूज होते, जेणेकरून की आपण ज्यावेळेस बॅटरी टाकू त्यावेळेस ते बॅटरी चार्ज होत राहील। तर एक मी कॅमेरा टाकलेलीच आहे अगोदर आणि याच्यात 2, तर अशा 3 बॅटरीज आहेत, म्हणजे 1 तासाचा बॅटरी बॅकअप भेटतोय आपल्याला याच्यामधून। आता आपण ओपन करूयात आपला कॅमेरा, जे की मेन गोष्ट आहे। ही केस आहे, जे की आपण यूज करू शकतो त्याचा प्रोटेक्शन साठी, आणि हे आय थिंक हेल्मेटला आपण माउंट करण्यासाठी यूज करू शकतो। हे ठेवूयात साईडला। आणि हा आहे आपला DJI Action 5 Pro। आता जर आपण याला पाहिला तर हा फक्त माझ्या बोटांवरतीच आहे, एवढीसा कॅमेरा आहे, पण फीचर्स खूप सारे आहेत त्याच्यात। आपण ऑन करूयात याला। ॲक्शन कॅमेरा आपला स्टार्ट झालेला आहे। व्हिडिओ क्वालिटी वगैरे मस्त आहे आणि याच्यात बेनिफिट असा आहे की मी इथून पण यूज करू शकतो याची स्क्रीन, आणि मी फ्रंटनी पण यूज करू शकतो। म्हणजे ॲज अ मी समजा व्लॉग काढत असेल तर मला दिसेल की माझ्या बॅकग्राऊंडला कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, ते काय काय येतात, ते त्याच्यानुसार मी ऍडजस्ट करू शकतो। आणि जर मी फ्रंट यूज करत असेल तर
ऑब्विसली मला दिसणारच आहे की मी माझ्या फ्रेममध्ये काय काय येत आहे वगैरे. तसं फीचर्स खूप आहे त्याच्यात, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करूयात. आणि मी याला जॉईन करून दाखवतो केस सोबत की केसचा फायदा काय. केस मध्ये आपण लावलाय, त्याच्यानंतर आपल्याला ही जी मॅग्नेटिक क्लिप आहे ती आपल्याला इथं लावायची आहे. आणि आपले जे स्क्रू दिले होते तर आपण या पद्धतीने यूज करू शकतो मस्त. आणि जर मला वाटलं की मला रील साठी शूट करायचंय तर मी एकदम असं हलत पण नाही, एकदम टाईट, मी या पद्धतीने पण यूज करू शकतो. म्हणजे 2 in 1 हवाय तसा, विदाऊट तुमचा टाइम वेस्ट होता.